हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग ही स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या बघूया व्हिडिओमध्ये 20 तारखेचा ॲनालिसिस. तर 20 तारखेला मार्केट काय होणार, कसं होणार, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये अगोदर सरकाच. तर इथं बघू शकताय, थोडक्यात आपण सांगायचं म्हटलं तर काय, कालचं मी जे 19 तारखेचं ॲनालिसिस सांगितलं होतं, तर 19 तारखेचं मार्केट बघू शकतो डायरेक्टली खाली आपटलेलं आहे. तर इथं सांगितलं होतं गॅप अप, गॅप डाऊन किंवा काही पण होईना का फ्लॅट. आता इथं गॅप अप ओपन झालेलं आहे. त्यानंतर पहिलं टार्गेट इथं मी सांगितलेलं होतं बरोबर 25,800, त्यानंतर 25,700, मग 25,750, 700, 660, मग 25,596. जवळपास सगळेच टार्गेट हिट झालेले आहे. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे काय, प्रत्येक टार्गेटवरती सस्टेन केलं आहे. वरून खाली पडलं इथं सपोर्ट घेतला आहे, तिथून खाली पडला इथं रेजिस्ट सपोर्ट घेतला इथं बघा. त्यानंतर इथं एक सपोर्ट घेतला आहे, त्यानंतर इथं थांबलेलं आहे, इथून थोड्या वेळानं खाली गेलं आहे. त्यानंतर इथं एक सपोर्ट घेतला आहे, मग इथं थोडा वेळ सस्टेन करून पुन्हा खाली ब्रेक करून खालच्या लेवलला गेलं आहे. मग इथं एकदा रेजिस्टन्स घेऊन खाली गेलं आहे. एकदम व्यवस्थितपणे हे टार्गेट सगळे अचीव झालेले डाऊन साईडला. आता बघूया आपण चालू मार्केटमध्ये काय होतं 20 तारखेचा ॲनालिसिस करून. तर आपण आता बघूया 20 तारखेचा ॲनालिसिस आणि या सगळ्या गोष्टी इथं आपण काढून टाकूया. तर सुरुवातीला आपण काय करूया, या ठिकाणी ट्रेंड लाईन ड्रॉ करून घेतो आहे. त्यानंतर मी कशासाठी ड्रॉ केलं हे पण तुम्हाला त्याचे कारणं पण सांगणार आहे. आता मार्केट जर इतकं खाली पडलेलंच आहे, तर आपण काय करूया, याच्यामध्ये डाऊन साईडचे ट्रेड अगोदर बघूया, त्यानंतर कॉल साईडचे बरोबर का. आता मी काय करतो आहे, डायरेक्टली या ठिकाणी सगळे लेवल्स काढत आहे. आणि लेवल्स काढतो आहे म्हणजे नेमकं काय हे कारण, लेवल्स म्हणजे कशामुळं काढतो आहे, तरी तर या ठिकाणी जसं जसं मार्केट खाली, आता इथून वरून काढलेलं आहे, आता इथं एक सपोर्ट आहे, या लेवलला सपोर्ट आहे, त्यानंतर इथं सपोर्ट आहे. मग त्या बेसवरती मी काय केलेलं आहे, सगळ्याचं एक लेवल्स ड्रॉ केलेलं आहे इथं. तर हे झाले डाऊन साईडचे, हे डाऊन साईडचे झाले बरोबर का. म्हणजे जर मार्केट इथं ओपन झाला, आता आपण समजूया मार्केट इथं गॅप ओपन झाला, फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झाला. गॅप डाऊन ओपन जर इथं झाला, वरती या लेवलपर्यंत जाईल जसं की 25,391, आणि तिथून खाली जायला सुरुवात झालं आणि मार्केट जर डाऊन साईडलाच पडत असेल, तर पहिलं टार्गेट 347, 25,347, त्यानंतर 25,300, जवळपास 50 पॉईंटचं मुवमेंट, 40-50 पॉईंट, त्यानंतर 25,265, मग 25,212 असे डाऊन साईडचे मुवमेंट आहेत बरोबर का. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकताय. आणि याच्यानंतरचे आता वरचे जे लेवल्स आहेत ते आपण बघितलं, या ठिकाणी वरचे लेवल्स मी तुम्हाला देत आहे. तर आता आपण बघूया वरचे लेवल्स. तर वरचे लेवल पण मी पटापट इथं ड्रॉ करून घेत आहे. आणि दररोज तुम्ही बघू शकताय, आपण जसं मी तुम्हाला लेवल्स देत आहे, मार्केट त्याच प्रकारे म्हणजे तिथं टार्गेट पण देत आहे. मी असं म्हणत नाही की मी तुम्हाला फ्युचर सांगत आहे, फक्त जे अनुभव आहे लेवल काढण्याचं म्हणजे मी ते तुम्हाला शेअर करतो आहे. बाकी याच्यावरती पण तुम्ही अभ्यास केला तरी तुम्हाला याच्यातून तुम्हाला पण समजता येईल आणि शिकचाल पण. तर इथं आपण आता बघूया, या ठिकाणी जर इथं फ्लॅट ओपन किंवा गॅप डाऊन ओपन झाला आणि मार्केट जर डायरेक्ट इथं खाली आला, 25,391, जवळपास 400 धरून चालू आहे आपण, आणि क्लोजिंग इथं झालेलंच आहे 25,416ला. इथून जर वरती गेलं मार्केट, तर वरती हा लेवल जाणार, इथं तो लेवल आहे या ठिकाणी 25,489. म्हणजे आपण राऊंड फिगर सायकोलॉजिकल नंबर 25,500चा धरू शकतो आहे. आणि त्या सायकोलॉजिकल नंबरला, राऊंड फिगरला जर ब्रेक करून वरती गेला मार्केट, त्याच्यावरचा टार्गेट 25,543, म्हणजे जवळपास 40-50 पॉईंटचा मुवमेंट धरून चालू आहे. त्याच्यावरचा टार्गेट 25,574, म्हणजे तिथे एक 25 पॉईंटचा मुवमेंट. आणि त्यानंतर जसं जसं वर जाईल तुम्ही ट्रेल करू शकताय. आणि हे झालं संपूर्णपणे इथं जे मार्केट आहे बरोबर, इथं जे मार्केट क्लोज झालेलं आहे, याच्या वरच्या साईडचे सगळे कॉल साईडचे ट्रेड आणि इथं पुट साईडचे ट्रेड सगळे पूर्णपणे मी लेवल्स ड्रॉ केलेलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघू शकताय. आता बघूया आपण बँक निफ्टीमध्ये. आणि इथं बँक निफ्टीमध्ये पण बघू शकता आपण, बँक निफ्टीमध्ये काल
19 तारखेचं सांगितलं होतं, तर इथं पण गॅप ओपन होऊन खालचं हे 2 लाईन दिलं तर मी 61,399 61,300. मग आता एवढ्यामध्येच जवळपास 100 पॉईंटचा मुवमेंट आहे, बरोबर. आणि मार्केट सेम तशाच प्रकारे वरून ज्यावेळेस पडलं, पहिलं टार्गेट इथंच दिलेलं आहे, जे की आपण इथं समोर बघू शकतो. पहिलं टार्गेट दिलेलं आहे, मार्केट इथं ओपन झाल्यावर पहिलं टार्गेट हे निळा लाईन म्हणजे 61,300, बरोबर. तर वरून मार्केट इथपर्यंत पडलेलं आहे आणि इथंच बघा शकता तुम्ही सपोर्ट घेतलेला आहे. त्यानंतर ना एक रेजिस्टन्स घेऊन खाली ब्रेक करून पुन्हा डाऊन साईडला गेलेलं आहे. म्हणजे हे लेवल जे आहे ते व्यवस्थितपणे काम केलेलं आहे. आणि त्याच्याच खाली जर बघितलं आपण मार्केट, मी रेंजमध्ये पण सांगितलं होतं, या रेंजमध्ये पण मार्केट पुढं सेम तशाच प्रकारे थोडंसं सस्टेन केलेलं आहे, बरोबर. आणि त्यानंतर मार्केट गेलेलं आहे या खालच्या लेवलला म्हणजे 929 60 929 60 आणि इथं 60 828 अशा प्रकारचे मी लेवल दिलं. तर आता या वरच्या लेवल मी तुम्हाला जास्त दिलेलं नाही आहे, फक्त हाच लेवल दिला आहे 61,746चा, कारण की वरती चार्ट नसल्यामुळं मी तसं दिलेलं नाही आहे. तर इथं आपण काय करूया, हे सगळं अगोदरचं डिलीट करूया आणि चालू चार्टवरती आपण काय लेवल्स निघतात आता आपण ते करूया आणि ते आपल्याला उपयोगी पडेल 20 तारखेच्या मार्केटमध्ये, बरोबर. तर हे 20 तारखेचं मार्केटचे जे आहे ते लेवल्स आहेत, हे बघू शकता तुम्ही. आणि थोड्या वेळातच सगळं डेटा पूर्ण सांगणार आहे की कशामुळे हे लेवल ड्रॉ केलेलं आहे मी आणि काय असतील टार्गेट, बरोबर का. आता सुरुवातीला मी तर इथं मी पूर्ण कॉल साईड आणि पुट साईडचे लेवल ड्रॉ केलेले आहे, बरोबर. आता कॉल साईडचे हे जे लेवल्स मी ड्रॉ केलेलं आहे, इथं बघू शकता इथं क्लोजिंग झालेलं आहे. मार्केट इथं ओपन झालं, डाऊनला ओपन झालं, इथं वरती ओपन झालं. फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅपडाऊन ओपन होऊन जर ह्या लेवलला आलं मार्केट, बरोबर, जे की 60,599 म्हणजे 60,600 धरूया आपण, 1 पॉईंटचं फरक आहे. तिथून वरती जायचं असेल तर ह्याच लेवलपर्यंत येईल. कसं आहे, मार्केटचा मुवमेंट जो आहे तो अशा प्रकारे झिगझॅग पॅटर्न पडलेला आहे. मग उद्या असं पण होऊ शकतं आहे की जसं आलं आणि इथं डाऊन पुन्हा एक पुलबॅक पुन्हा इथून खाली जाऊ शकतं. तसं पडल्यास आपण इथं ओपन झाल्याबरोबर वरती ह्या लेवलपर्यंत येईल 60,794 800 धरूया आपण. तिथून खाली जर गेला पडला मार्केट क्लोजिंगपर्यंत म्हणजे 60,600पर्यंत मार्केट येऊ शकतं. आणि त्याच्या जर खाली गेलं मार्केट, बरोबर, मार्केट त्याच्या पण खाली गेलं 60,600च्या जर खाली गेलं समजा 60,442, हा खूप मोठा डिफरन्स आहे. 442 आणि 600मध्ये जवळपास 150 पॉईंटचा मुवमेंट आहे. आणि बँक निफ्टीला इतका मोठा पॉईंट अशक्य नाही आहे, त्याचं स्पीड जास्त असतो आहे म्हणून मुवमेंट पण तशा प्रकारे देऊ शकतो आहे. पण आपण एक 50 60 70 पॉईंटचा हिशोबानं आपण चालू शकतो आहे. आणि त्याचं खालचं शेवटचं लेवल म्हणजे 60,354 350 450वरून 350 तिथे एक 100 पॉईंटचा मुवमेंट. तरी खूप मोठे मुवमेंट आहेत, पण आपल्याला थोडंसं संयम बाळगायचं आहे आणि याच्यामध्ये आपण थांबून म्हणजे कसं एसएल ट्रेल करत घेऊ शकतो आपण. आता फ्लॅट ओपन, गॅपडाऊन ओपन किंवा गॅपअप ओपन झाला, गॅपअप ओपन झाला तिथून खाली आला मार्केट या लेवलला आदळलं इथं जे की क्लोजिंग आहे. पुन्हा वर जायला चालू केलं तर 60,800चा पहिला टार्गेट कॉल साईडला. आणि तशाच प्रकारे जर गॅपडाऊन पण ओपन झालं आणि ह्या लेवलला ब्रेक केलं, आजच्या क्लोजिंग लेवलला ब्रेक करून वरती गेलं, सस्टेन केलं ह्या लेवलला आणि तिथून जर वर जायला लागलं तेव्हा पण हा टार्गेट आहे 60,800चा. आणि त्या लेवलला जर ब्रेक करून वरती सस्टेन केलं आणि तिथून जर वर जात असेल 60,800पासून 60,937, बरोबर, 135-40 पॉईंटचा या ठिकाणी मुवमेंट आहे. आणि त्याला पण जर ब्रेक केलं 61,135, असं हे वरचे 3 टार्गेट आणि खालचे 3 टार्गेट. अशा प्रकारे मार्केटचा पूर्ण ॲनालिसिस मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल. लेवल ड्रॉ केलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकताय, ज्याच्यामुळे तुम्ही याच्यावरती अभ्यास पण करू शकताय. थोडंसं लहान केलं तुम्हाला समजेल. आता लेवल्स सगळ्या लेवल्सला निळ्या कलरचे लाईन्स ड्रॉ केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला, आवडलेला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा डेली अशाच प्रकारचे ॲनालिसिस व्हिडिओज बघण्यासाठी. तोपर्यंत भेटूया पुढच्या नवीन ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.